नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण व त्याचा प्रतिबंध. 13 ऑगस्ट 1997 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान या आदेशामध्ये कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण रोखण्यासाठी एक न्यायनिवाडा दिला. जिथपर्यंत कायदा होत नाही तिथपर्यंत हा आदेश आपल्या सर्वांनाच बंधनकारक आहे. या आदेशामधल्या काही महत्त्वाच्या बाबी किंवा काही व्याख्या आहेत त्या मी आपल्यापुढे मांडणार आहेत चर्चा सुरू होण्याच्या अगोदर. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने अशी केलेली आहे की शोषण करणाऱ्याच्या हेतूवर ती व्याख्या अवलंबून नसून शोषित व्यक्तीवर किंवा तिच्या कामावर होणाऱ्या परिणामावर ती व्याख्या अवलंबून आहे. म्हणजे अर्थातच इम्पॅक्ट वर्सेस इंटेंट. तर इम्पॅक्ट जर तिच्यावर होत असेल आणि आरोपीचं इंटेन्शन काहीही असो तरीसुद्धा ती लैंगिक शोषणाच्या व्याख्येमध्ये बसू शकते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे फ्रेंडली बिहेवियर की अनवेलकमिंग बिहेवियर. म्हणजे याच्यातला सुद्धा फरक हा सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगला विशाखा गाईडलाईन्समध्ये केला आहे. यापुढे एक पायरी पुढे गेलेलं आहे सर्वोच्च न्यायालय आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे आपल्या जजमेंटमध्ये की कामाच्या ठिकाणी असणारं वातावरण जर स्त्रीला प्रतिकूल असेल, पोषक नसेल, म्हणजे ज्याला आपण होस्टाईल ॲटमॉस्फिअर किंवा एन्व्हायरमेंट म्हणतो, किंवा आयसोलेटेड म्हणजे जाणून बुजून त्या स्त्रीला एकाकी पाडणं, वेगळं ठेवणं जेणेकरून तिला कसं तरीच वाटेल, किंवा तिसरं म्हणजे डिमिनिंग म्हणजे तिला स्वतःच्या विषयीच आत्मविश्वास ती गमावून बसेल, आपलंच काहीतरी चुकतंय का, अशा प्रकारची ज्यावेळेला भावना तिच्यामध्ये निर्माण होईल. या सर्व प्रकारच्या वातावरणाला सुद्धा लैंगिक शोषणाचं वातावरण आणि व्याख्येमध्ये ते बसू शकतं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. समजा एखाद्या स्त्रीला याविषयी तक्रार करायची असेल तर तिने कामाच्या ठिकाणी कशा पद्धतीने तक्रार करायची यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कंप्लेंट मेकॅनिझम सिस्टम अशा प्रकारच्या गाईडलाईन्स हे विशाखा जजमेंटमध्ये दिलेले आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणचं वातावरण निकोप ठेवणं, चांगलं ठेवणं, पोषक ठेवणं ही शेवटी एम्प्लॉयर म्हणजे अर्थातच मालक, संघटना आणि संस्था यांची जबाबदारी आहे. तर आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये 2 तज्ज्ञ व्यक्ती आलेले आहेत. त्यांची मी ओळख करून देते आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. आपले सगळ्यात पहिले पाहुणे आहेत ॲडव्होकेट श्री विजय हिरेमठ. श्री विजय हिरेमठ हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेली 5 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. याशिवाय इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट्स अँड लॉ ही जी एक चांगली संस्था आहे त्याच्याशी सुद्धा ते गेले 5 वर्ष कार्यरत आहेत. श्री विजय हिरेमठ, आपलं मी इथे स्वागत करते दूरदर्शनतर्फे. धन्यवाद. आपल्या दुसऱ्या पाहुणे आहेत अनघा सरपोतदार. यासुद्धा इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट्स या ठिकाणी गेले काही महिने काम करत आहेत. याशिवाय विशाखा गाईडलाईन्सप्रमाणे जी कंप्लेंट रिड्रेसल समिती आहे त्या समितीवर महिलांना न्याय देण्यासाठी त्या एक NGO म्हणून काम करत आहेत. महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल त्याचं निवारण कसं करायचं, प्रतिबंध कसा करायचा याचा त्यांना चांगला अनुभव आहे. अनघा, मी सुद्धा तुझं स्टुडिओमध्ये स्वागत करत आहे. नमस्कार. तर आपण आता चर्चेला सुरुवात करूया. मी सगळ्यात पहिला प्रश्न ॲडव्होकेट हिरेमठ यांना असं विचारेन की विशाखा गाईडलाईन्स याला आपण लँडमार्क जजमेंट किंवा मार्गदर्शक जजमेंट किंवा न्यायनिवाडा असं का म्हणतो, आणि त्यापाठी एक छोटीशी एक हिस्ट्री आहे, इतिहास आहे, तो जर आपण प्रेक्षकांना सांगितला तर फार बरं होईल. विशाखा जजमेंट जे आहे हे लँडमार्क जजमेंट आहे कारण त्याच्या आधी लैंगिक शोषण याबद्दल भारतात कुठेच काही पॉलिसी नव्हती किंवा रूल्स नव्हते किंवा कायदाही नव्हता. आणि तुम्ही म्हणा, मी जरा त्याची मागची हिस्ट्री सांगेन, बॅकग्राऊंड सांगेन. ते म्हणजे राजस्थानमध्ये भवरी देवी नावाची एक महिला ग्रामीण भागांमध्ये साथीन म्हणून काम करायची.
तिचं काम होतं जे बालविवाह होतात तिथे ते रोखण्याचं. असंच एका वर्षापेक्षा खालील वयाच्या मुलीचं जो बालविवाह होणार होता ते तिने रोखलं आणि तिला धडा शिकवण्यासाठी तिथल्या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती केस कोर्टात गेली आणि ते क्रिमिनल कोर्टांमध्ये ती केस चालली. पण त्या केसमधून ती विशाखा आणि अन्य संस्थांनी सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल केली की कामाच्या स्थळी महिलांना सुरक्षित वातावरण असलं पाहिजे आणि हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आणि त्यामधूनच सुप्रीम कोर्टाने, जरी त्यावेळेस कायदा नव्हता त्यामुळे हे मार्गदर्शक तत्त्वे जे म्हणतात ते दिले. आणि त्यातील मुख्य मुद्दे म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे महिलांना सुरक्षित कामाचं स्थळ असणं हा त्यांचा मानवी हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे गाईडलाईन्स दिले त्याच्यामध्ये सांगितलं की पहिल्यांदा त्यांनी व्याख्या दिली, जी लैंगिक शोषण म्हणजे काय हे त्यांनी सांगितलं. आणि जसं कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही सांगितलं इम्पॅक्ट आणि इंटेंटमध्ये, आत्तापर्यंत असं सगळ्या कायद्यांमध्ये इंटेंट फार महत्त्वाचा असतो. या कायद्यामध्ये, या गाईडलाईन्समध्ये त्यांनी इम्पॅक्टवर जास्त महत्त्वाचं दिलं, म्हणजे महिलावर काय परिणाम होतो याच्यावर जास्त महत्त्व दिलं. त्याच्यानंतर एम्प्लॉयरची जबाबदारी त्यांनी वाढवली. एम्प्लॉयरवर पूर्ण जबाबदारी टाकली की त्यांनी असं वातावरण तयार केलं पाहिजे जिथे लैंगिक शोषण झालंच नाही पाहिजे. त्याच्यानंतर एम्प्लॉयरवर दुसरी जबाबदारी टाकली की कंप्लेंट्स मेकॅनिझम, म्हणजे तक्रार नोंदवण्यासाठी आणि तक्रार आली तर काय करायचं हे पण सुप्रीम कोर्टाने त्या गाईडलाईन्समध्ये सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी अवेअरनेस करण्यासाठी विविध गाईडलाईन्स सुचवल्या आणि महिलांसाठी एक सुरक्षित असं कामाचे स्थळ हा त्यांचा मानव अधिकार असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की या गाईडलाईन्स प्रत्येक संस्थांनी आणि एम्प्लॉयर्सनी फॉलो केल्याच पाहिजे. ॲडव्होकेट विजय हिरेमठ, तुम्ही हे जे सॅलियंट फीचर्स सांगितलेले आहेत त्या बाबतीमध्ये कशा प्रकारे याचं फॉलोअप होतं याविषयी मी तुमच्याशी नंतर चर्चा करणार आहे. परंतु अनघा, तुला काय वाटतं की हे जे आता विजयने जे सांगितलं त्याप्रकारे ह्याचे जे लैंगिक शोषण याची जी व्याख्या करताना खूप व्यापक केलेली आहे असं ॲडव्होकेट विजय हिरेमठ यांनी सांगितलं. व्यापक व्याख्या म्हणजे काय प्रकार केलेले आहेत त्याच्यामध्ये? सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कोणतंही अस्वागतार्ह, म्हणजे स्त्रीला कोणतंही जे अस्वागतार्ह लैंगिकता सूचक असं वर्तन असेल की ज्यामध्ये शरीर संबंध किंवा शरीर संबंध करण्याची मागणी किंवा तशी विनंती किंवा शारीरिक स्पर्श किंवा तसा करण्याचा प्रयत्न जर केला असेल तर ते लैंगिक शोषण झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर कामुक किंवा अश्लील चित्रे दाखवणे, म्हणजे फाईलमध्ये अश्लील चित्र ठेवणं किंवा ड्रॉवरमध्ये अश्लील चित्र ठेवणं, अशा प्रकारची जर वागणूक असेल तर ते लैंगिक शोषण आहे. त्याचबरोबर लैंगिकता सूचक किंवा अश्लील शेरे मारणं, म्हणजे तुझी फिगर छान आहे किंवा तू स्लीवलेस ब्लाऊज घातला तर छान दिसशील, अशा प्रकारचे जर शेरे असतील किंवा कोणतीही लैंगिकता सूचक, मग ती शब्दांनी केलेली, शब्द वापरलेले असतील किंवा निशब्दपणे केलेलं असेल, पण अशी कोणतीही कृती जी आहे जी स्त्रीला अनवेलकम आहे आणि जी सेक्शुअली डिटरमाइंड आहे, तर ती जर होत असेल तर ते लैंगिक शोषण होत आहे किंवा लैंगिक छळ होत आहे. एकच मिनिट तुला थांबवते. आणि सुप्रीम कोर्टने एक शब्द वापरला, क्विड प्रो को. याचा अर्थ काय एकच मिनिटात आपण सांगूया? क्विड प्रो को ही लॅटिन टर्म आहे. त्याचा अर्थ आहे की धिस फॉर दॅट, म्हणजे जर तुला प्रमोशन हवं असेल तर माझ्याबरोबर बाहेर जेवायला चल, तुला जर नोकरी तुझी गमवायची नसेल तर माझ्याशी मैत्री कर. तर क्विड प्रो को ह्याचा अर्थ असा आहे की हे हवं असेल तर ते कर. हां, बरोबर आहे. आपली ही चर्चा ही अशी सुरू राहणार आहे, पण तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. ॲडव्होकेट विजय हिरेमठ, मगाशी आपण या विषयावर बोलत होतो, तर कंप्लेंट रिड्रेसल फोरम म्हणजे अर्थातच कंप्लेंट मेकॅनिझम जो सर्वोच्च न्यायालयाने विशाखा गाईडलाईन्समध्ये दिलं आहे, त्याचं काम सर्वसाधारणपणे कसं केलं जातं? सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं आहे की प्रत्येक संस्थेने किंवा एम्प्लॉयरने त्याच्या कंपनीमध्ये किंवा जिथे जास्त लोक काम करतात तिथे कंप्लेंट्स कमिटी असायला पाहिजे या केसेस हँडल करण्यासाठी. आणि या कंप्लेंट्स कमिटीमध्ये 50% आणि किंवा त्याच्यापेक्षा जास्त महिला असायलाच पाहिजे.
त्याची चेअरपर्सन हे महिला असायला पाहिजे आणि एक बाहेरची संस्थे किंवा जे आपण NGO मेंबर किंवा त्या महिलांविषयी काम केलेली अशी एक व्यक्ती असायलाच पाहिजे. याचं कारण म्हणजे की समजा कुठे अशी कंप्लेंट आलेली आहे आणि इंटरनल त्यांनी कमिटी बसवून सगळं बंद केलं, ह्याच्यात एक पारदर्शकता असण्यासाठी त्यांनी NGO मेंबर किंवा बाहेरची व्यक्ती असण्यासाठी गरजेचं केलेलं आहे. तर असे काही केस झाली तर महिला या कंप्लेंट्स कमिटीकडे जाऊन तक्रार करू शकते आणि ही कंप्लेंट्स कमिटी त्याच्यात मग पाहू शकते. प्रेक्षकांना थोडंसं इथे बी त्यांचं सांगू इच्छिते की सुप्रीम कोर्टनी एक अतिशय चांगली काळजी घेतलेली आहे की NGO ही एक थर्ड पार्टी आउटसाईड एजन्सी म्हणून काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण तिकडे असणारं लोकल पॉलिटिक्स किंवा राजकीय दबाव ह्यामुळे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता राहावी म्हणून NGOची अपॉइंटमेंट करण्यात यावी असं सांगितलं आहे. आणि आता आपण हा प्रश्न अनघाला विचारूया की हे काम करताना तुझा अनुभव कसा येतो? हे काम जे आहे ते अतिशय आव्हानात्मक आहे, कारण हा विषय अतिशय नाजूक आणि संवेदनशील आहे, तसंच तो अतिशय किचकटही आहे. NGO मेंबर म्हणून काम करताना माझा असा अनुभव आहे की NGO मेंबरवर फार मोठी जबाबदारी असते, कारण त्या विषयाची माहिती सखोल असलेली व्यक्ती ती असते आणि तिचं हे काम असतं की कमिटीला योग्य त्या दिशेला घेऊन जाणं. त्याचबरोबर जी तक्रारदार स्त्री असेल तिला मानसिक आधार देणं, कारण अशा केसेसमध्ये माझा अनुभव आहे की स्त्रिया ह्या घाबरलेल्या तसंच कन्फ्यूज्ड असतात. तर अशा वेळेला NGO मेंबरची जबाबदारी आहे की कमिटीलाही सपोर्ट करणं, त्याचबरोबर स्त्रीलाही सपोर्ट करणं आणि ही काळजी घेणं की स्त्रीला योग्य तो न्याय मिळेल. पण मॅनेजमेंटचा ह्या वेळेला कसा अप्रोच असतो साधारण? माझा असा अनुभव आहे की ज्या वेळेला केसेस रिपोर्ट होतात त्यावेळेला मॅनेजमेंट नक्कीच ॲक्शन घेतात, कारण सुप्रीम कोर्टनी दिलेली जी जजमेंट आहे ती यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण कायद्याने कंप्लेंट कमिटी बनवणं आणि त्यावर NGO मेंबर ठेवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. साधारण कशा प्रकारच्या तक्रारी असतात? यामध्ये टक लावून पाहण्यापासून ते विनयभंगापर्यंतच्या अशा वेगवेगळ्या तक्रारी आहेत की ज्या शारीरिक स्पर्शही कधीकधी असतो, पण कधीकधी शारीरिक स्पर्श नसून केवळ मानसिक छळवणूक असते जी लैंगिकता सूचक असते. अशा वेळेला जी स्त्री तक्रारदार असते, पीडित स्त्री असते, तिची भावना काय असते? ती घाबरलेली असते की तिला असं वाटतं का की ह्याच्यातून मला न्याय मिळेल किंवा उलट ते काउंटर प्रोडक्टिव्ह होईल, मी तक्रार केली तर कदाचित माझीच ट्रान्सफर होईल किंवा मलाच कामावून काढण्यात होईल, अशा प्रकारचे अनुभव तुला कधी आलेत का? हो, कारण विशाखा जजमेंटविषयी बऱ्याच स्त्रियांना माहिती नसल्यामुळे अनेक वेळेला जसं आपण म्हणालात त्याप्रमाणे स्त्रिया या घाबरलेल्या मनस्थितीत असतात, कारण करिअर किंवा नोकरीचा प्रश्न असल्यामुळे त्या तक्रार करायला प्रथमतः घाबरतात. परंतु ज्या वेळेला त्यांना माहिती मिळते की अशा प्रकारची समिती आहे आणि समितीचं काम त्यांना न्याय मिळवून देणं तसंच अत्याचार थांबवणं आहे, त्यावेळेला त्या थोड्याशा त्यांना दिलासा मिळतो. बाहेरचं एक आउटसाईड एजन्सी असावी हे जी सुप्रीम कोर्टची मानसिकता होती, ती मानसिकता तू काम करताना सफल झाली असं वाटतं तुला? नक्कीच, कारण NGO मेंबर जे असतात ते त्या संस्थेमधल्या राजकारणापासून अलिप्त असतात, त्याचबरोबर त्यांना विषयाची सखोल माहिती असते, त्यामुळे हेतू निश्चितच सफल झालेला आहे असं मला वाटतं. यानंतर आपली चर्चा ही अशीच सुरू राहणार आहे, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी एम्प्लॉयर्स म्हणजे अर्थातच मालकाने कंप्लेंट रिड्रेसल फोरम म्हणजे अर्थातच कंप्लेंट मेकॅनिझम जसं मी मगाशी म्हटलं जसं तक्रार निवारण समित्या तर स्थापन केलेल्याच आहेत, परंतु कशा पद्धतीने हे काम केलं जातं ह्याची माहिती घेऊया ॲडव्होकेट विजय हिरेमठ यांच्याकडून. तक्रार निवारण समित्यांचं हे काम असतं ते कसं होतं आणि जर तक्रारदाराविषयी जर गुन्हेगारी स्वरूपाची एक जर तक्रार किंवा त्याचं कॉन्डक्ट आहे ते गुन्हेगारी स्वरूपाचं असं वाटलं तक्रार समितीला तर काय केलं जातं आणि गुन्हेगारी स्वरूपाचं नसलं तरी परंतु डिसिप्लिनरी ॲक्शन निश्चितच घ्यावी असं जर मत झालं तर काय पुढची प्रोसिजर आहे? प्रश्नामध्येच दोन बाबती आहेत. पहिला म्हणजे तक्रार समितीसमोर काम कसं चालतं. आता याच्यात तक्रार एकदा आल्यावर आणि जी समिती गठन केलेली असते त्यांच्यासमोर साधारणतः दोघांना बोलवलं जातं
आणि दोघांकडून पण एव्हिडन्स जो आपण म्हणतो, म्हणजे जर काही पुरावे असतील, कोणी त्यांच्याकडून बोलणारं असेल किंवा नक्की काय झालं हे दोघांनाही सांगावं लागतं. त्यांची उलट तपासणी पण करू शकते. आणि ह्याच्यात एक प्रॉब्लेम जो आहे, ह्याच्यात कोर्टाने सांगितलं नाही की नक्की हे कसं करायचं आहे, आणि ह्याच्यात हे जनरल रूल्सप्रमाणे जातं. बऱ्याचशा कंपनीज काय करतात, त्यांचे डिसिप्लिनरी कमिटी जे असतात आणि त्याचे रूल्स असतात त्याप्रमाणे हे कंप्लेंट्स कमिटी पण चालवतात. आणि त्यात हा प्रॉब्लेम होतो की बऱ्याच वेळा तक्रारदार जी स्त्री आहे तिला उलट तपासणी करण्याचा हक्क नाही मिळत. बऱ्याचशा अशा कंप्लेंट्स कमिटी समोर आलेल्या आहेत ज्याच्यात स्त्रीला उलट तपासणीचा हक्क नाही पण आरोपीला आहे. आणि दुसरं म्हणजे जर ह्याच्यात काही क्रिमिनल काही होत असेल, क्रिमिनल कायद्यांखाली काही होत असेल, म्हणजे समजा काहीतरी व्हायलन्स झालेला आहे, विनयभंग झालेला आहे, तर विनयभंग झाला असेल तर ती डेफिनेटली कंप्लेंट करू शकते पोलिसांकडे, जे 354 खाली विनयभंगासाठी कंप्लेंट होऊ शकते, FIR रजिस्टर करू शकतात. आणि त्यात व्हायलन्स थोडाफार झाला असेल तर त्यात 324, 323, 326 जर काही भोसकाभोसकी वगैरे झाली असेल, अशी व्हायलन्स झाली असेल तर याप्रमाणे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंटही करू शकते. आणि ती केस जी आहे, जे सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं आहे, क्रिमिनल केस ही वेगळी चालेल आणि क्रिमिनल केस आणि ही कंप्लेंट यांच्यात काहीही संबंध राहणार नाही, ते आपल्या आपण सेपरेटली चालतं. समजा गुन्हेगारी स्वरूपाचं नसेल आणि जनरल मिसकॉन्डक्ट आहे, गैरवर्तणूक आहे, वागणूक बरोबर नाही, तर काय शिफारस केलेली आहे? कोर्टाने असं काही शिफारस केलेली नाही, पण कोर्टाने सांगितलं आहे की जी पॉलिसी नाही, सर्व्हिस रूल प्रमाणे समजा डिमोशन आहे, ट्रान्सफर आहे, कोर्टाने सांगितलं की पॉलिसी, तुमचे जे पॉलिसीज आहेत त्यामध्ये तुम्ही असे पनिशमेंट्स तयार करू शकता. आणि त्याप्रमाणे प्रत्येक कंपनीचे जे पनिशमेंट्स आहेत ते वेगवेगळे असतील. कधी डिमोशन असेल, कधी ट्रान्सफर असेल, कधी इन्क्रीमेंट देणार नसतील, तर असे वेगवेगळे आहेत. पण सस्पेंड करणं किंवा कामावून काढून टाकणं इथपर्यंत सुद्धा काही प्रकरणं गेलेली आहेत का? हो, काही प्रकरण गेलेली आहेत. आणि मी सांगितल्यासारखं ज्याप्रमाणे रूल्स केले जातील आणि कंपनीचं जेवढं त्यांचं इंटेंट का आहे महिलांना सुरक्षित करण्याचं, त्याप्रमाणे ते पॉलिसीजमध्ये पनिशमेंट्स दिले जातात. पुढचा प्रश्न मी तुला विचारते की एक खूप चांगलं आहे की विशाखा गाईडलाईन्स प्रमाणे ह्याच्यामध्ये कंप्लेंट कमिटी आहेत, पण सगळंच काही चांगलं आहे असंही चित्र नाही. तुला काय वाटतं? बरोबर आहे. विशाखा जी जजमेंट आहे किंवा ज्या गाईडलाईन्स आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यामध्ये, म्हणजे त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये काही अडथळे आहेत. जसे की जर एखाद्या संस्थेनी किंवा कंपनीनी अशा प्रकारच्या तक्रारीची तर दखल घेतली नाही किंवा कंप्लेंट कमिटीच स्थापन केली नाही, तर जजमेंटमध्ये कोणतीही पेनल्टी सांगितलेली नाही आहे. म्हणजे पेनल्टी म्हणजे कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शिक्षा असं काहीही सांगितलेलं नाही आहे. ती स्त्री कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाचा अवमान या अंतर्गत कोर्टामध्ये जाऊ शकते, परंतु साठी लागणारी जी वेळ, शक्ती आणि पैसा आहे ते बघता प्रत्येक केस अशा पद्धतीने कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. तर हा एक अडथळा आहे. तांत्रिक बाबीत सुद्धा एव्हिडन्स घेताना. हो. त्याचबरोबर एव्हिडन्स कशा प्रकारचा असावा किंवा नेमकी पद्धत काय असावी ही जजमेंटमध्ये दिलेली नाही आहे. म्हणजे प्रोसेस कशी असावी, तर ती प्रोसेस प्रत्येक कमिटी स्वतः ठरवते किंवा कंपनी त्यांना मार्गदर्शन करते की ती कशा पद्धतीने प्रोसेस त्यांनी करावी. तर यामध्ये जर ते जेंडर सेन्सिटिव्ह म्हणजे स्त्रीच्या बाबतीत इश्यूज जे आहेत त्या बाबतीत जर संवेदनशीलता नसेल, तर जसं विजयनी सांगितलं त्याच अनुसार स्त्रीवरती अन्यायही होऊ शकतो. मॅनेजमेंट ही जर चांगली असेल, जेंडर सेन्सिटिव्ह असेल, सिरियस असेल, संवेदनशील असेल, गंभीर असेल, तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने तक्रार निवारण कमिटीचं काम होऊ शकेल. आणि जर मॅनेजमेंटच इनसेन्सिटिव्ह असेल, गंभीर नसेल आणि मॅनेजमेंटचे लोकच जर त्याच्यामध्ये फसले गेलेले असतील, तर मात्र मला असं वाटतं की महिला तक्रारदार आहे तिला न्याय मिळण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता बऱ्याच आहे. वेळा असं होतं की जेव्हा कंप्लेंट होते आणि काही वेळा महिला बाहेर संस्थांकडून पण मदत घ्यायचे आणि संस्था त्या मॅनेजमेंटला अप्रोच करते, ते म्हणतात की आमच्याकडे कधी असं होऊच शकत नाही. आमच्याकडे कसं, आमची एकदम चांगली संस्था आहे, एवढी रेप्युटेड आहे, हे अवॉर्ड मिळालंय, ते अवॉर्ड मिळालंय, आणि आमच्याकडे कधी हे होऊच शकत नाही. मग जेव्हा त्यांच्यावर प्रेशर टाकलं जातं की हे झालेलं आहे, तुम्ही कंप्लेंट्स कमिटी असेल तर नसेल तर गठन करा, तेव्हाच ते मग ते ऍक्शन घेतात. आणि ती पण एक फॉर्मॅलिटी म्हणून किंवा एक कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे म्हणून एक करायची म्हणून करायची. आणि शेवटी जर मॅनेजमेंट
मॅनेजमेंट जर चांगली असेल तर अर्थातच कायद्याची आपण पालन तर करतोच, परंतु महिलेला सुद्धा न्याय देण्यासाठी काही बऱ्याच वेळेला मॅनेजमेंट हे चांगल्या पद्धतीने काम करतात. मला हे सांगायचं आहे की आपण जे बोलतो आहोत आतापर्यंत ते बऱ्याच प्रमाणात संघटित क्षेत्राविषयी बोलतो आहोत, परंतु खाजगी आणि असंघटित क्षेत्र जे आहे त्यामध्ये ही मार्गदर्शक तत्व लागू करणं हे आपल्या पुढे आव्हान आहे. अतिशय महत्त्वाचं. कारण जी वीटभट्ट्या आहेत, घरकाम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, साखर कारखाने आहेत, की आता अशा ठिकाणी जिथे मालक आणि नोकर असं काही कागदपत्र नाही आहे किंवा त्या स्त्रीला माहितीच नाहीये की तिला नियुक्त करणारी व्यक्ती कोण आहे, तर अशा ठिकाणी ही मार्गदर्शक तत्व लागू करणं हे अतिशय कठीण आहे. अनघाने जे आता सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. संघटित क्षेत्रामध्ये तक्रार निवारण समित्या करणं ही साधी गोष्ट आहे, कारण काय शेवटी त्या संघटित क्षेत्रामध्ये असतात, पण असंघटित क्षेत्रातली जी माणसं आहेत ती 90% जास्ती आहेत. त्यातल्या त्या स्त्रिया आहेत त्या मेजॉरिटीने काम करतात. आणि भौरी ही जी केस जी सांगितली विजय हिरेमठानी, ही भौरी ही अशीच एक काम करणारी महिला होती शेतातली. आणि सर्वोच्च न्यायालयाने विशाखा गाईडलाईन्समध्ये जे जजमेंट दिलं आहे ते हेच दिलं आहे की असंघटित क्षेत्रातली भौरी देवी हिचा बलात्कार शेतामध्ये झाला आणि शेत हे सुद्धा तिच्या कामाचं ठिकाण असू शकतं. आणि तिने जो सामूहिक बलात्कार झाला ते चाइल्ड मॅरेज, बालविवाह रोखण्यासाठी झाला, तो तिच्या एक कामाचा भाग होता. म्हणून ठिकठिकाणी जरी काम केलं तरी जॉग्राफिकल डिस्टन्सेस हे न ठेवता ज्या ठिकाणी ती काम करते त्या ठिकाणच्या पासून जर ती वेगळ्या ठिकाणी जर तिच्यावर अन्याय अत्याचार झाला आणि ती असंघटित क्षेत्रातली असली तरीही विशाखा गाईडलाईन्स ही तिला लागू आहे. आजची आपली वेळ संपलेली आहे. ॲडव्होकेट विजय हिरेमठ आणि अनघा सरपतदार, तुम्ही दोघेही इथे आलात, वेळात वेळ काढून प्रेक्षकांना आपल्या जास्तीत जास्त माहिती कमीत कमी वेळात देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल दूरदर्शनतर्फे मी आपले आभार मानत आहे. प्रेक्षकांना मी असं सांगू इच्छिते की या पुढच्या होणाऱ्या एपिसोडमध्ये सुद्धा विशाखा गाईडलाईन्स या व्यतिरिक्त आणखीन 3 महत्त्वाच्या निवाड्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये सुद्धा न्यायपालिकेने अतिशय क्रांतिकारी असे निर्णय दिलेले आहेत, तर तुम्ही पाहायला विसरू नका आपला पुढचा एपिसोड. धन्यवाद.